लखनपूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. तिथे 2 मोठे प्रसिद्ध खटियाचं दुकान होतं. एक ट्रेगोधर आणि एक गजोधरचं. बाई ब्रिगोदर, तुझं काम तर दररोजच्या सारखंच खूप चांगलं चालू आहे. बस देवाची कृपा आहे भैया, आणि काही माझ्या हाताची कारिगिरी. ही कृपा आमच्यावर पण असायला पाहिजे होती तर ठीक झालं असतं. शेवटी तुझे पलंग आमच्यापेक्षा जास्तच विकले जात आहेत. अरे गजोदर, तुझ्या दुकानाचा पण व्यवसाय खूप चांगला चालू आहे. तुमचं म्हणणं पण बरोबर आहे. कसं काय येणं केलं सरपंच? मी तर काम सांगण्यासाठी आलो होतो ब्रिगोदर. काही पलंग बनवायचे होते. आज्ञा करा सरपंच तुम्ही. हे बोलून गजोदर त्याच्या दुकानाकडे जाऊ लागला. मला असं वाटत आहे तुम्ही जे काम मला दिलं आहे ते गजोदरला आवडलेलं नाहीये. हे बघा, आम्हाला तर तू बनवलेला पलंगच आवडतो. जर त्याची कारिगिरी व्यवस्थित असती तर तिथंच गेलो असतो. तू असं कर, 3 पलंग माझ्या घरासाठी बनव. जसं तुम्ही सांगाल सरपंच. काही दिवसातच तुमचं काम पूर्ण होईल. ठीक आहे ब्रिजोदर, काम झाल्याच्या नंतर मला सांग. गजोदर हे सगळं त्याच्या दुकानातून बघत होता, पण आता त्याची ईर्ष्याचा काही ठिकाणच राहिला नव्हता. जेवण कसं बनलं आहे? जेवण तर खूपच चांगलं आहे. दिवसभर याची तर वाट पाहत असतो मी. काय सांगता तुम्ही? आज एकदम आनंदी दिसतायत. आज सरपंचांनी 3 पलंगाचं काम दिलं आहे, बस यासाठीच. बस, देव अशी कृपा प्रत्येक वेळी ठेवेल. देवाचीच नाही, दादांची पण कृपा आहे. अच्छा, ती कशी हो? बस काही दिवसापासून स्वप्नात येत आहेत, जिथं दादाजी मला नावाने बोलवतात, ब्रिगोदर ब्रिगोदर, आणि नंतर चालल्या जातात. मला तर असं वाटतंय की त्यांना काहीतरी सांगायचं असेल. हे तर आता त्यांना स्वप्नात विचारावं लागेल. दुसऱ्या दिवशी द्रिगोदर सकाळी त्याच्या दुकानाला जाण्यासाठी तयारी करत होते की तेवढ्यात ब्रिगोदर ब्रिगोदर, लवकर ये लवकर, अनर्थ झाला अनर्थ. काय झालं काका? एवढं परेशान का दिसत आहेत? जल्द लवकर चल, तुझ्या दुकानात कोणी आग लावली आहे. हे भगवान, हे कोणी केलं? माझी पर्वतांची दुकान. मला तर वाटत आहे गजोदरचंच काम आहे. तुझ्या दुकानाचा व्यवसाय आणि कारोबार त्याला आवडला नसेल. अरे काका, असं काही पण नका बोलू. माझं या हादशासोबत काही घेणं देणं नाहीये. ही तर खूपच वाईट गोष्ट झाली बाबा. ब्रिगोदरचं हे दुकान तर पूर्वजांचं आहे. असं गलिच्छ काम कोणी केलं असेल? दुकानाला जळताना बघून ब्रिगोदर एकदम तुटला होता. तो तिथून घरी जातो. अहो, या गोष्टीला आता 1 महिना झाला. कधीपर्यंत तुम्ही असं दुःखात बसणार आहात? काही पिढ्यापासून ही दुकान चालत आलेली आहे. आज जर दादा असले असते तर खूप नाराज झाले असते. दुःख तर मला पण समजत आहे, पण आता तुम्ही अजून घरामध्ये बसणार तर कोणतंच काम नाही होणार. मग घरामध्ये पैसे कसे येणार? बरोबर बोलत आहेस. उद्या याबद्दल विचार करतो. आता आपण झोपून जाऊया. ब्रिगोदर गाढ झोपेमध्ये स्वप्न पाहत होता. ब्रिगोदर, कधीपर्यंत असा पडून राहशील ब्रिगोदर? दादा, तुम्ही मला माफ करा. मी तुमचं दुकान सांभाळू शकलो नाही आणि तो जळून खाक झाला. माझी जायदाद काय ती दुकान होती? हो दादाजी, पण मला आता समजत नाहीये मी आता काय करू. नाही ब्रिगोदर, माझी जायदाद तुझ्या हाताची कला आहे. दुकान जळाली आहे, तुझी कारिगिरी नाही जळाली. आता तुम्हीच सांगा ना, मी काय करू? काहीतरी रस्ता दाखवा. ठीक आहे बाळा, सांगतो. आपल्या परिवाराला एक वरदान आहे. हे वरदान प्रत्येक पिढीतील एका माणसाला मिळतं. कसलं वरदान दादा? पलंगाचं. जर तू पलंगाला चाक लावलीस तर ती पलंग गाडी बनेल. मी आता चालल्या जातो. अरे, हे कसं स्वप्न होतं? पलंग गाडी? ब्रिगोदर दादाजीचं बोलणं लक्षात ठेवून खटिया गाडी बनवण्यासाठी जंगलामधून लाकड कट करून घेऊन येतो.
काय झालं ब्रिगोदर? एका महिन्यानंतर आज दिसला आहेस भावा. हा भैया, कधीपर्यंत घरात असाच पडून राहिलो असतो. हे लाकडं कसली? परत दुकान उघडायचा विचार केला आहे काय? तुम्ही बघा भैया, काही नवीन विचार केले आहेत. बघू काय नवीन विचार आहेत तर. बनवली तर आहे, आता हिला चालून बघतो. ब्रिगोदरची गाडी चालू लागली आणि पूर्ण गावाची लोक पाहू लागले. गजोदर रागाने एकदम तळपळाट झाला होता. अरे, तुम्ही तर खूपच चांगली गोष्ट बनवली आहे. गावामध्ये तर कालपासून हीच चर्चा आहे. चमत्कार तर आहे. दादांनी मला परवाच्या दिवशी स्वप्नात सांगून गेले आहेत. मला वरदान आहे, जर मी पलंगाला चाक लावली तर ती पलंग गाडी बनेल. बस असंच देव त्यांची कृपा प्रत्येक वेळी आपल्यावरती ठेवावी. हो, फक्त त्यांचा आशीर्वाद असला पाहिजे. आतापासून या पलंग गाडीचा सहारा असेल. अरे भावा ब्रिगोदर, या सरपंच, कसं काय येणं झालं? ऐकलं आहे काही नवीन बनवलं आहेस तू. काल जी पलंग गाडी बनवली होतीस त्याच विषयावर बोलायला आलो आहे. काय गोष्ट आहे सरपंच, बोला. गोष्ट तर एवढीच आहे, मला पण अशीच एक पलंग गाडी पाहिजे. जेवढे पैसे पाहिजेत तेवढे घे. ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे की पहिलं काम तुम्ही देत आहेत मला. मी लवकरच बनवून तुमच्याकडे सुपूर्त करतो. ब्रिगोदरची खटिया गाडी खूप जास्त विकू लागली आणि आता त्याने नवीन दुकान उभं केलं. भावा ब्रिगोदर, तुझी पलंग गाडी तर खूपच चालते. खूपच पैसे कमवले असशील तू. माझ्या दुकानाकडे तर कोणी बघतच नाही. आता तर तू पलंग विकू शकतोस. मी तर माझा अर्धा वेळापेक्षा जास्त पलंग गाडी बनवण्यातच व्यस्त असतो. अरे भावा, कसं बनवतात याला? काही मला पण शिकव, माझा पण धंदा चांगला होईल. मी तर शिकवाल भैया, पण तुम्हाला बनवता येणार नाही. तुला काय वाटतं, माझ्याकडे कला नाहीये? अरे तसं नाही, बात कलेची नाहीये. मी जेव्हा याला चाक लावेल तेव्हाच चालेल. हे वरदान आहे मला. ब्रिगोदरचं बोलणं ऐकून गजोदर पुन्हा एकदा जळू लागला आणि स्वतः त्याची एक खटिया गाडी बनवायचा प्रयत्न करू लागला. किती पण प्रयत्न करू, गाडी तर बनल्या जाते सेम टू सेम, पण चालत का नाही? अरे गजोदर, तू पण पलंग गाडी बनवायला लागलास काय? आम्हाला पण समजू दे. ब्रिगोदरनं तुला काय शिकवलं आहे? अरे काका, काय मजाक करताय? काय बोलतोस? दिसती तर बरोबर आहे. चालत नाही का? मी तर याला सांगितलं होतं सरपंच, माझ्या वरदानाशिवाय हे चालूच शकत नाही. जर मी चाक लावले नाही तर काहीच अर्थ नाही. चल ठीक आहे, मानलं भावा, आता चालतो मी. असं वाटत आहे दुकान जाळून याचं मन भरलं नाही. सावध राहा गजोदर पासून ब्रिगोदर. हा, बरोबर बोलत आहेत काका. ध्यान ठेव ब्रिगोदर. जसं तुम्ही सांगाल. ऐक ब्रिगोदर, मला काहीतरी काम होतं तुझ्याकडं. बोला ना सरपंच, काय सेवा करू? खरं तर गोष्ट अशी आहे की वैद्यजीचं दुकान गावापासून दूर आहे. मला असं वाटतं की तू 10 पलंग गाडी बनवलीस तर जर कधी गरज पडली, जर कोणाला अचानक जायचं असेल तर तो आरामात जाऊ शकेल. मी प्रयत्न करतो सरपंच, लवकरात लवकर बनवून द्यायचं. हे घे पैसे. राहिलेले मी काम झाल्यानंतर देईल. आज खूप आनंदाचा दिवस आहे. सरपंचांनी 10 पलंग गाडी बनवायचं काम दिलं आहे. अरे, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. पण हे डोक्यावरती शिकण कशी? तुझ्या नजरेतून वाचू शकत नाही. चिंता फक्त गजोदरची आहे. काका सांगतात की आपलं दुकान यांनीच जाळलं होतं. पण ह्याचं काही करतच का नाहीयेत सरपंचजी? कोणी त्याला जाळते वेळेस नव्हतं पाहिलं. हे तर काका आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हे त्याच्याशिवाय गावात दुसरं कोणी करू शकत नाही. पण आपल्या स्वतःच्या जळण्याच्या कारणाने हे करणं चांगलं नाही ना. मी आत्तापर्यंत त्याला काही बोललो नाहीये, पण त्याचा राग अजून संपलेला नाहीये. मी तर पूर्वजांचं दुकान जाळल्यानंतर पण त्याला माफ केलं आहे. जर हे असं असेल तर तुम्हाला त्याचे कर्म काही करून सगळ्यांच्या समोर आणावे लागतील. बरोबर बोलतेस. एक उपाय आहे.
उद्या सरपंचाशी भेटून बोलावं लागेल. सरपंच, महत्वाच्या कामासाठी आलोय. बोल ब्रिगोदर, काय झालं? तुम्हाला तर माहीत आहे माझं दुकान जळालं होतं आणि मला असं वाटतं की हे गजोदरनं केलं होतं. शक तर आपल्या सगळ्यांनाच आहे, पण काय केलं जाऊ शकतं? रागात येऊन त्याने एवढं मोठं पाप केलं. आणि पुढं पण करू शकतो. त्यानं केलेला चुकीचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावरती थोडा पण दिसत नाही. बरोबर बोलत आहेस ब्रिजोदर. तुम्ही आज्ञा दिली तर मी एक उपाय सांगू. कसला उपाय? आपल्याला गजोदरला रंगेहात पकडावा लागेल. यासाठी पहिले तर तुम्ही काकाकडून ढिंडोरा पिटवा. मी मला 10 पलंग गाड्या बनवायला दिलेल्या आहेत आणि भविष्यात अजून पण बनवू शकतात. पण यानं होणार काय? यानं असं होणार, त्याचा राग अजून वाढणार आणि त्यानंतर नक्कीच ती काहीतरी गडबड करेल. आणि त्यानंतर? त्यानंतर तर फक्त आपल्याला वाट पाहायची आहे सरपंच. बारी बारी राखणदारी करावी लागेल काही दिवस, जोपर्यंत त्याला आपण रंगेहात नाही पकडत. उपाय तर बरोबर वाटत आहे. मी काकांना बोलून याबद्दल सांगतो. खूप उपकार होतील तुमचे. उपकार तर तुझ्या आहेत ह्या गावावरती. दुसऱ्या गावापर्यंत तू आपल्या गावाचं नाव रोशन केलं आहेस. ब्रिगोदर त्याच्यावरती बसून त्याच्या दुकानाकडे जाऊ लागला. अरे ब्रिगोदर, बोल भावा गजोदर, काय गोष्ट आहे? कुठून येत आहेस आपल्या पलंग गाडीवरून? कुठं नाही, फक्त सरपंचाकडे गेलो होतो. नवीन काम दिलं आहे का सरपंचांनी? नाही, असं काही नाही, फक्त छोटं काम होतं. अरे काका ढोल का वाजवत आहेत? ऐका गाववाल्यांनो, ऐका, सगळे ऐका. आपल्या गावचं नाव रोशन करणाऱ्या ब्रिगोदरसाठी सरपंचांनी 10 पलंग गाडीचे कामं दिले आहेत. जो पण त्या गाडीचा चालक बनण्यासाठी सरपंचांना भेटा. तू तर बोलला होता छोटं काम दिलं आहे. अरे हो, 10 पलंग गाड्या आता तर तुझ्यासाठी छोटी गोष्ट असेल. नाही भावा गजोदर, अशी गोष्ट नाहीये. तर आता 10 पलंग गाड्या पण याच्यासाठी छोटी गोष्ट आहे. अजून काही दिवस थांबतो आणि बघतो की काही वरदान आहे की फक्त बोलतो. गजोदर ईर्ष्याने एकदम भरलेला होता आणि तो खटिया गाडी बनवण्याचा तरीका त्याला घ्यायचाच होता. खूप दिवस झाले आहेत, पण त्यांना आत्तापर्यंत का काही केलं नाहीये? ही गोष्ट तर मला पण समजत नाहीये. काही गोष्ट समजत आहे का ब्रिजोदर? हो काका. तुम्हाला तर माहीत आहे, या आधी पण गजोदर पलंग गाडी शिकण्यासाठी आला होता. पण तो तेव्हा शिकू शकला नाही, त्यामुळे तिथून निघून गेला. आत्ता असं काय आहे की तो शिकेल? सरपंच हे त्याला जाणून घ्यायचं आहे. काही प्रक्रिया आहे जी फक्त मलाच माहीत आहे. आणि तुला कसं काय माहीत आहे की हेच कारण आहे त्यानं काही नाही करण्याचं? कारण मी जेव्हा पण पलंग गाडी बनवतो, मी त्याला माझ्यावरती नजर ठेवताना पाहिलं आहे. तर आता काय केलं पाहिजे ब्रिगोदर, तूच सांग. ब्रिगोदरने त्याचा सुझाव आणि उपाय काका आणि सरपंचला सांगितला. ऐका ऐका ऐका. आता काय नवीन आणलं काका? अरे भावा ऐक तर, खूप आनंदाची गोष्ट आहे. सरपंचांनी सांगितलं आहे ब्रिगोदरला 10 नाही 100 पलंग गाड्या बनवायच्या आहेत. आणि भविष्यामध्ये पलंग गाडीचं काम बाकी सगळ्या गावामध्ये पण चालू केलं जाईल. असं वाटत आहे मला आता कामातून वेळ नाही भेटणार गजोदर. एवढे पैसे येत आहेत, आता तर खुश हो. आणि आता पुढे काही पण होऊ दे, काम तर तुलाच भेटणार आहे. हा, मला पण असंच काहीतरी वाटत आहे. अभिनंदन ब्रिगोदर. सगळ्यांचं अभिनंदन ऐकून गजोदर त्याचं खोटं हसणं घेऊन तिथून निघून गेला. आज तर याला पूर्णपणे राग करून टाकतो. ह्यावेळेस त्याचं एवढं नुकसान करतो की नंतर वरती आलाच नाही पाहिजे. सरपंच, गजोदर फसला. आता थोडा वेळ थांबा काका. जेव्हा ही थोडी आग लावेल तेव्हा याला पकडू. हा, नाही तर बोलेल मी असंच फिरत होतो. गजोदरने आग लावली आणि त्याच आगने गजोदरलाही पकडलं आणि गजोदर जमिनीवरती पडून तडफू लागला आणि काकाने पाणी टाकून त्या आगीला विझवलं. का गजोदर, हे सगळं करून तुला काय भेटतं? मला माफ कर ब्रिगोदर. ही गोष्ट कोणाला सांगू नको, नाही तर माझे मुलं बाळ काय विचार करतील. ही गोष्ट तर पाप करायच्या आधी विचार करायची होती ना.
माफ कर ब्रिगोदर, तू सांगशील तसं करतो मी. मला बघवल्या जात नव्हतं. माझ्या कलेचा आदर नाही आणि प्रत्येक वेळेस सगळे तुझ्याकडूनच काम करायचे. ठीक आहे, तर तू माझ्यासोबत काम कर. हे काय बोलतोस? उद्या तर याला पंचायतीमध्ये सजा द्यायची आहे. नाही काका, गजोदर आजपासून माझ्यासोबत काम करेल. हा पलंग बनवण्यात माझी मदत करेल आणि मी त्याला वरदानाने चाक लावून पलंग गाडी बनवेल. धन्यवाद भावा ब्रिगोदर. त्यावेळेसपासून लाखनपूरमध्ये खटिया गाडीची दुकान ब्रिगोदर आणि गजोदर सोबत चालवू लागले आणि दोघांनी मिळून गावाचं नाव प्रसिद्ध केलं.